नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। नवरात्री विशेष या व्हिडिओमध्ये 8व्या माळेला केल्या जाणाऱ्या महागौरी देवीची आपण कथा पाहणार आहोत। तसेच या देवीची पूजा विधी व देवीची कृपा आपल्यावर होण्यासाठी काय करायला हवे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। 8वी माळ भगवान महादेवांनी चेष्टा केली म्हणून देवी पार्वतीला मिळाले महागौरीचे रूप। देवीच्या निर्मितीची ही पौराणिक कथा आहे। काली रूपातील मातेचे काळे पडलेले शरीर पाहून भगवान शंकरांनी मातेची चेष्टा केली। ती चेष्टा मातेला सहन झाली नाही। तेव्हा पार्वती माता तपश्चर्या करू लागल्या। अनेक वर्ष लोटली तरी पार्वती माता परतल्या नाही। मातेच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले। तेव्हा त्यांनी मातेला हिमालयातील सरोवरात स्नान करावे असे सुचवले। मातेने तसेच केले आणि मातेची कांती चंद्रापेक्षाही अधिक सुंदर झाली। दुसऱ्या एका कथेनुसार भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली होती, ज्यामुळे त्यांचे शरीर काळे पडले होते। देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव तिचा स्वीकार करतात आणि भगवान शिव तिचे शरीर गंगाजलाने अभिषेक घालतात। त्यानंतर देवी तेजस्वी बनते आणि तेव्हापासूनच देवीचे नाव हे महागौरी असे पडले। पुराणातील अजून एका कथेनुसार वयाच्या 8व्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती। वयाच्या 8व्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन 8व्या दिवशी केले जाते अशी ही मान्यता आहे। राक्षस दैत्य शुंभ निशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केले। ही देवीचीच एक लीला होती अशी ही कथा पुराणामध्ये आढळते। एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते। विवाह जुळण्यात अडचणी समस्या येत असतील तर त्या दूर होतात। जीवन सुखमय होते असे सांगितले जाते। महाअष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्त्व असल्याचेही सांगितले जाते। तर आता पाहूया या देवीचे रूप कसे आहे, देवी कशी दिसते। देवी महागौरी ही नंदीवरती विराजमान आहे। तिच्या डोक्यावर चंद्रमुकुट आहे। माता महागौरीच्या 4 हातांमध्ये डमरू त्रिशूळ धारण केलेले आहेत। नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते। आदिशक्ती श्री दुर्गेचे 8वे रूप म्हणजे श्री महागौरी। महागौरी मातेचा रंग अतिशय गोरा आहे, म्हणूनच तिला महागौरी म्हणून ओळखले जाते। महागौरी मातेच्या कठोर तपश्चर्येने तिने गोऱ्या वर्णाची प्राप्ती केली होती। तेव्हापासूनच तिला एक तेजस्वी रूप महागौरी, संपत्ती आणि समृद्धी देणारी देवी तसेच चैतन्यमयी त्रैलोक्य पूज्यमंगला, शारीरिक मानसिक संकटे दूर करणारी ही माता महागौरी अशी नावे या देवीला देण्यात आली आहे। मग या देवीची पूजा कशी करावी ते पाहू। सर्वप्रथम महागौरीची मूर्ती पाटावर किंवा मंदिरात स्थापित करा। यानंतर पाटावर पांढरे कापड पसरून त्यावरती महागौरी यंत्र ठेवून यंत्राची स्थापना करावी। हातात पांढरे फूल घेऊन मातेचे ध्यान करा। आता
मातेच्या मूर्तीसमोर एक दिवा लावायचा आहे. देवीला फळे, फुले, नैवेद्य वगैरे अर्पण करा. यानंतर भक्तिभावाने देवीची आरती करायची. अष्टमीच्या दिवशी कन्येची पूजा करणे ही श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी कुमारिकांची तुम्ही पूजा करावी. मग या देवीच्या पूजेची फलप्राप्ती व्हावी म्हणून काय करावे तर पाहूया. या दिवशी अन्नकूट पूजेची म्हणजेच कन्या पूजेचीही परंपरा आहे. काही लोक नवमीच्या दिवशी कन्या पूजा देखील करतात, परंतु अष्टमीच्या दिवशी कन्या पूजा करणे हे चांगले असते. या पूजेत 9 मुलींना अन्नदान केले जाते. जर 9 मुली उपलब्ध नसतील तर 2 सुद्धा आवश्यक आहेत. भोजन दिल्यानंतर मुलींना दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे महामाया भगवती आपल्या मनोकामना आनंदाने पूर्ण करते. अशी ही महागौरी देवी. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.